फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि त्याचे ग्राफ्स नीट आणि जेई साठी हाय वेटेज वाला टॉपिक आहे। आज आपला फोकस असणार आहे ग्राफ्सवर। फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल आपण थोडक्यात चर्चा करू। त्याच्यानंतर फोटो करंटचा वेगवेगळे ग्राफ्स विचारतात, जसं फोटो करंट इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, एनोड पोटेन्शियल वगैरे वगैरे। त्याच पद्धतीने मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचे ग्राफ्स हे आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन वरून येतात, ते पण आपल्याला बघायचे आहेत। ठीक आहे, चला पटकन सुरू करू आपण। ही बेसिक अरेंजमेंट तुम्हाला माहिती असेल तरी एकदा थोडक्यात सांगतो। फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय सर? तर फोटो म्हणजे लाईट, इलेक्ट्रिक म्हणजे करंट। तर लाईटमुळे आलेला जो करंट आहे तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण त्याला म्हणतो। ठीक आहे, आता ही एक व्हॅक्यूम ट्यूब आहे। या व्हॅक्यूम ट्यूबला एकीकडे कॅथोड आहे आणि दुसरीकडे एनोड आहे। एनोडला मी लावलंय पॉझिटिव्ह टर्मिनलला, कॅथोडला लावलंय मी निगेटिव्ह टर्मिनल। ही एक आपल्याकडे एमीटर आहे। एमीटर कशासाठी सर? करंट मोजायला आहे। बरं, आता हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ना ते मी बदलू शकतो माझ्यानुसार, मला ज्या रिडिंग्स घ्यायच्या त्यानुसार, म्हणून मी इथं ॲरो दाखवलाय। मग आता काय झालं सर, थोडंसं सांगा आम्हाला। तर लाईट पार्टिकल्स जे आहेत, लाईट पार्टिकल्स म्हणतोय हा शब्द बघा, का? कारण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे लाईटचं पार्टिकल नेचर दाखवतो। तर लाईट पार्टिकल्स असे भरपूर सारे एनर्जी पॅकेट्समध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता। म्हणजे असे छोटे छोटे पॅकेट आहे आणि एका पॅकेटकडे किती एनर्जी आहे? एका पॅकेटकडे किंवा एका फोटॉनकडे जी एनर्जी असणार आहे ना ती असणार आहे h न्यू। ही एनर्जी घेऊन आहे ना कॅथोडच्या प्लेटला असे आदळतात ते फोटॉन्स। आणि आदळणं म्हणजे काय? कोलिजन होतं, काहीतरी एनर्जी होते, एनर्जी ट्रान्सफर झाली कोणाकडनं सर? फोटॉनकडनं इलेक्ट्रॉनकडे। मग आता इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली तर लगेच तो बाहेर जाणार आहे का? तुला जर तुला मित्राने बोलवलं खेळायला, तू लगेच बाहेर जाशील का? नाही, तू आधी विरोध करशील, घरच्यांशी थोडंसं भांडशील आणि शेवटी कसं बसं त्यांना म्हणून मग बाहेर जाशील। तसंच काय होतं, हा जो येणारा इलेक्ट्रॉन आहे, हा जो बाहेर पडणारा इलेक्ट्रॉन आहे, तो एका फ्रिक्वेन्सीच्या खाली बाहेर निघत नाही। म्हणून मी त्याला म्हणतो की अशी फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीच्या खाली इलेक्ट्रॉन बाहेर निघत नाही त्या कॅथोड प्लेटच्या, त्याला आपण काय नाव देणार? थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी। ठीक आहे सर, हे कळालं? मग आता काय होईल तुम्हाला सांग, की जर इलेक्ट्रॉन बाहेरच आला नाही तर कायनेटिक एनर्जी पण झिरो असेल आणि करंट पण काय असेल? झिरो असेल। 100% सर। पण आता आपण काय करतो, जास्त एनर्जीचे फोटॉन घेऊन येतो, म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सीचे फोटॉन घेऊन येतो। अच्छा, मी याच्या पुढे एक कन्फ्युजन असतं आपल्याला, जेव्हा पण मी फ्रिक्वेन्सी असा शब्द वापरला तर तू याला वाचायचं, म्हणजे तू याला समजायचं मी कशाबद्दल बोलतोय? एनर्जी ऑफ वन फोटॉन, एका फोटॉनकडे किती एनर्जी त्याच्याबद्दल बोलतोय। आणि जेव्हा पण सर तुम्ही इंटेन्सिटी असा शब्द वापराल तेव्हा आम्ही समजणार की तुम्ही कशाबद्दल बोलताय? नंबर ऑफ फोटॉन्स बद्दल बोलताय। ठीक आहे, लक्ष घे। मी म्हटलं की जर आता मी फ्रिक्वेन्सी वाढवली तर काय होईल हे बघितलं गेलं। ते का होतं हे डिटेल एक्सप्लेनेशन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। पण जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर कायनेटिक एनर्जी आहे ना, कायनेटिक एनर्जी वाढते। हा जो येणारा इलेक्ट्रॉन आहे, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या पुढे इलेक्ट्रॉन बाहेर येणार, येणारा इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढली। कधी वाढली? जेव्हा तुम्ही काय चेंज केलं? फ्रिक्वेन्सी वाढवली। ठीक आहे, मात्र इलेक्ट्रिक करंट जो आहे ना तो काय राहिला? कॉन्स्टंट राहिला। म्हणजे करंट हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करत नाही। म्हण बरं 5 वेळा, करंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करत नाही, करंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करत नाही। बरं, त्याच्यानंतर मी काय केलं, आता मी एका फोटॉनची एनर्जी नाही वाढवली, मग आता मी नंबर ऑफ फोटॉन्स वाढवले, म्हणजे इंटेन्सिटी वाढवले। तर मी म्हटलं की आता फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवून पाहिली आणि इंटेन्सिटी वाढवून किंवा कमी करून बघितली। तर जितके जास्त फोटॉन आले ना तेवढे जास्त इलेक्ट्रॉन बाहेर येणार। काय बोललो मी? जेवढे जास्त फोटॉन आले तेवढे जास्त इलेक्ट्रॉन बाहेर येणार। म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो आहे तो आता आपला वाढलेला आहे। फोटो करंट किंवा इलेक्ट्रिक करंट वाढलेला आहे, मात्र इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी ही काय बेटा? ही कॉन्स्टंट आहे। मग हे दोन गोष्टी लक्षात आल्या तुला? फ्रिक्वेन्सी वाढवली किंवा कमी केली तर कायनेटिक एनर्जीवर फरक पडणार, मात्र इंटेन्सिटी किंवा नंबर ऑफ फोटॉन्स जर तू वाढवले किंवा कमी केले तर फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक करंटवर कमी पडणार, फरक पडणार। ठीक आहे, आता अजून काय केलं सर तुम्ही? अजून मी काय केलं, मला हे बघायचंय की करंट कधी झिरो होतो, करंट कधी झिरो होतो। एक तर मार्ग असा आहे की मी या फोटॉनची एनर्जी कमी करून टाकतो,
ठीक आहे, थ्रेशोल्ड पेक्षा कमी. दुसरा मार्ग असा आहे की मी हे पोटेन्शियल बदललं, म्हणजे सर जर मी हे पोटेन्शियल निगेटिव्ह केलं तर, निगेटिव्ह म्हणजे काय म्हणायचंय, हा प्लस टर्मिनल आहे ना, प्लस न करता मी मायनस करतो, म्हणजे आता ही प्लेट मायनस होईल, शाबास, आणि ही प्लेट काय होईल सर, प्लस होईल. म्हणजे लेका मला सांग, इलेक्ट्रिक फील्ड अशी झाली की नाही आता, प्लस टू मायनस, हो झाली. मग बोल दे तू, इलेक्ट्रिक फील्ड अशी झाली तर इलेक्ट्रॉनवर लागणारा फोर्स कसा आहे सर, इलेक्ट्रॉनवर लागणारा फोर्स असा आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन जे असे येत होते ते आता हळूहळू मागे चालले किंवा थांबायला लागलेत. तर जसं जसं मी पोटेन्शियल वाढेल तसं तसं इलेक्ट्रिक फील्ड वाढेल, आणि ते पोटेन्शियल, ज्या पोटेन्शियलला सगळ्यात जास्त ताकदवर इलेक्ट्रॉन इथपर्यंत पोहोचत नाही किंवा फोटो करंट झिरो होतो, त्याला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. काय म्हणणार त्याला, स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे करंट झिरो. आणि दुसरी गोष्ट अशी की या बॅटरीनी सगळ्यात ताकदवर इलेक्ट्रॉनला किती एनर्जीनी थांबवू शकते ती बॅटरी, तर EV0, Q इंटू V0, हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, ठीक आहे सर, इज इक्वल टू KE मॅक्स. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. नंतर आयन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बाबतीत थोडीशी चर्चा करून घेतो. तर hν येणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी एनर्जी, इलेक्ट्रॉन नाही सर, फोटॉन, हा फोटॉनची एनर्जी जी आहे, एका फोटॉनची एनर्जी ती दोन गोष्टींमध्ये विभागल्या जाते. पहिलं हे आहे वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय, तर त्या इलेक्ट्रॉनला त्याच्या घरच्यांशी भांडण करावं लागतं तरच तो खेळायला जाऊ शकतो. आलं का लक्षात, ते म्हणजे वर्क फंक्शन. म्हणजे ॲटम असतो, मग ते बाइंडिंग एनर्जी वगैरे ते नाही, पण तू लक्षात ठेव फक्त सध्या, है ना. बरं सर, मग ह्याला मी कुठलं, वर्क फंक्शनचा फॉर्म्युला असतो H इंटू न्यू नॉट, आणि ह्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्याच्यावरतीच फोटो इलेक्ट्रिक इमिशन होतं, खाली होत नाही. आणि उरलेली एनर्जी कशात जाते, कायनेटिक एनर्जीमध्ये जाते. ठीक आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये जाते. आणि एवढं लक्षात ठेवशील, इथं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असा शब्द वापरलाय, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, आता सगळ्यात जास्त एनर्जीने जो इलेक्ट्रॉन येतो ना त्याची चर्चा करतोय आपण. चला सर, आता मी डायरेक्ट ग्राफकडे पहिला ग्राफ आलेला आहे फोटो करंट आणि एनोड पोटेन्शियलचा. एनोड पोटेन्शियल म्हणजे हे आपण बघितलेलं ना, ही जी बॅटरी आहे किंवा हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते मी बदललं तर माझा करंट कसा बदलणार आहे ते मला बघायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा माझं एनोड पोटेन्शियल झिरो आहे, म्हणजे असं पकड की बॅटरीच लावलेली नाहीये, काही सोर्स नाही त्याच्याकडे, तर करंट झिरो असेल का रे, बिलकुल झिरो नसेल सर, बिलकुल झिरो नसेल. का झिरो नसेल सांग मला, पटकन सांग का झिरो नसेल. यासाठी झिरो नसेल कारण की जरी इथे बॅटरी लावलेली नाहीये तरी पण या इलेक्ट्रॉन्सला फोटॉनकडनं एनर्जी मिळाली की नाही, त्या कायनेटिक एनर्जीच्या जोरावर ते इथपर्यंत जातील आणि करंट राहील. आलं लक्षात. मग सगळ्यात पहिले तू एक गोष्ट शिकला, काय शिकलो सर, की इथे झिरो पोटेन्शियल असताना फोटो करंट कधी झिरो असतो का, बिलकुल नाही. मग आता हळूहळू जेव्हा मी वाढवतो पोटेन्शियल तेव्हा काय होतं, करंट वाढतो, हे अपेक्षित आहे आपल्याला, करंट वाढतो. मात्र त्यानंतर काहीतरी अनपेक्षित घडतं. काय घडतं सर, त्यानंतर हा करंट असा कॉन्स्टंट होऊन जातो. हा कॉन्स्टंट झालेला जो करंट आहे, जो पोटेन्शियल नुसार बदलत नाही, याला मी म्हणतो सॅच्युरेशन करंट. कुठला करंट सर, सॅच्युरेशन करंट. सॅच्युरेशन म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त करंट वाढणार नाही. वाढवायचं असेल तर इंटेन्सिटी वाढवावं लागेल, कारण करंट त्याच्यावर जास्त डिपेंड करतो, त्याच्यावरच डिपेंड करतो इन शॉर्ट. तर पहिला ग्राफ आपण बघणार आहोत फोटो करंट आणि एनोड पोटेन्शियलचा. एनोड पोटेन्शियल म्हणजे सर हे जे बॅटरी सारखं लागलेलं होतं, हे जर पोटेन्शियल मी बदललं तर मला करंट कसा बदलेल हे बघायचंय. मग आता बेटा इकडे लक्ष दे, मला सांग, जेव्हा पोटेन्शियल झिरो असेल, म्हणजे जर बॅटरी लावलीच नसेल सर तुम्ही, तर त्यावेळेस फोटो करंट झिरो असायला पाहिजे का नॉन झिरो. तुला वाटत असेल झिरो, पण तो आहे नॉन झिरो. का नॉन झिरो आहे, कारण जरी बॅटरी नसली तरी इलेक्ट्रॉनकडे या फोटॉनची एनर्जी तर आहे ना. अरे हे इलेक्ट्रॉन बाहेर आलेत ना, हो सर आले. मग त्या कायनेटिक एनर्जीच्या जोरावर तो एनोड पर्यंत इलेक्ट्रॉन पोहोचतील आणि एमिटर मध्ये करंट येणार आहे. याच्यामुळे सर आम्हाला एक गोष्ट कळाली की जेव्हा पोटेन्शियल झिरो आहे तेव्हा करंट नॉन झिरो आहे. मग आता हळूहळू जर मी पोटेन्शियल वाढवलं तर करंट वाढतो का, निश्चितपणे वाढतो. पण एका पॉइंटला एक अनपेक्षित गोष्ट घडते. काय घडते, थोडंसं पुढे गेल्यानंतर आता जर मी पोटेन्शियल वाढवलं तर करंट बिलकुल वाढत नाही, तो कॉन्स्टंट होतो, कॉन्स्टंट. बघ आता पोटेन्शियल किती वाढवलं तरी करंट वाढवायला लागला का, नाही.
हा जो करंट आहे, जो कॉन्स्टंट आहे, जो की मॅक्सिमम करंट आहे, याला मी म्हणतो सॅच्युरेशन करंट. कुठला करंट सर? सॅच्युरेशन करंट. शाबास. आता एक गोष्ट लक्षात घे, जर मी पोटेन्शियल निगेटिव्ह केलं तर काय होईल? निगेटिव्हचा अर्थ काय? निगेटिव्हचा अर्थ असा की आता इथे निगेटिव्ह निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह चार्ज येईल. परत तीच कहाणी जी मगाशी सांगितली तुला, हे निगेटिव्ह चार्ज झाल्यानंतर ह्या इलेक्ट्रॉनला रिपल्शन करेल, इलेक्ट्रिक फील्ड या बाजूला फोर्स लावेल वगैरे, म्हणजे करंट कमी व्हायला पाहिजे. निश्चितच करंट कमी व्हायला पाहिजे आणि एका पॉइंटला करंट झिरो होतो, त्याला आपण काय म्हणतो? स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे असा काहीतरी ग्राफ तुला दिसेल. आलं का लक्षात? हो सर. आणि हे काय पॉइंट आहे? याला आपण म्हणतो स्टॉपिंग पोटेन्शियल. ही जी लेंथ आहे ना, ती स्टॉपिंग पोटेन्शियल दाखवणार आहे. त्या पोटेन्शियलला करंट काय असतो? झिरो असतो. अच्छा, हे असं स्ट्रेट लाईन नाही, हा कर्व्ड आहे. ठीक आहे ना, हा कर्व्ड पार्ट आहे. आलं लक्षात तुझ्या? हो सर, लक्षात आलं. आता दुसरं, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीनुसार कसा चेंज करणार आहे फोटो करंट? अहो सर, फ्रिक्वेन्सीवर तर फक्त कायनेटिक एनर्जी डिपेंड करते ना सर, करंट डिपेंड करतो का? बिलकुल नाही. म्हणजे तू जे विचार करतोय ते एकदम बरोबर आहे. आणि काय विचार करतोय तू? की फोटो करंट बदलणार नाहीये. कशानुसार बदलणार नाहीये सर? फ्रिक्वेन्सीनुसार. मात्र एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? इथे मी असं गृहीत धरतोय की माझी जी फ्रिक्वेन्सी आहे, येणाऱ्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी ही थ्रीशोल्ड पेक्षा जास्त पाहिजे. कारण थ्रीशोल्ड पेक्षा जर कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार आहे का? नाही होणार. आलं लक्षात? ओके सर, लक्षात आलं. चला पुढे जाऊ आपण. फोटो करंट आणि इंटेन्सिटीचा काय संबंध आहे? तर फोटो करंट आणि इंटेन्सिटीचं अतिशय सुंदर नातं आहे. ते असं की इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ फोटॉन जर वाढवले तर फोटो करंट पण वाढतो. म्हणजे त्याचा ग्राफ असा येतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल सारखा. आलं का लक्षात? हो सर, लक्षात आलं. मग फोटो करंटचे 3 ग्राफ बघितले. कुठले 3 ग्राफ बघितले सांग मला पटकन. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं? आपण बघितलं एनोड पोटेन्शियल नुसार फोटो करंट कसा चेंज होतो. एनोड पोटेन्शियलच्या एका लेवल नंतर फोटो करंट कॉन्स्टंट होऊन जातो, त्याला सॅच्युरेशन करंट म्हणतात. त्याच्यानंतर आपण जर पोटेन्शियल कमी केलं तर स्टॉपिंग पोटेन्शियलला, हे जे आहे हे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, या स्टॉपिंग पोटेन्शियलला काय होतं सर? तर करंट झिरो होतो. त्याच्यानंतर बघितलं आपण फ्रिक्वेन्सीवर तर फोटो करंट डिपेंड करत नाही आणि इंटेन्सिटीवर डायरेक्टली डिपेंड करतो. मग आता पुढे जाऊ आपण. आता मी थोडासा बदल करतो. काय बदल करता सर तुम्ही? मी इंटेन्सिटीला कॉन्स्टंट घेतो. बघ मी तुला दाखवतो. इंटेन्सिटीला कॉन्स्टंट घेतो आणि फ्रिक्वेन्सीला चेंज करतो. बघू आपण ग्राफ कसा येतो. बघ मी काय म्हणतोय, इंटेन्सिटीला सर तुम्ही कॉन्स्टंट केलं. जर बेटा इंटेन्सिटी कॉन्स्टंट तर काय कॉन्स्टंट असतो? सॅच्युरेशन वाला करंट कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे, कारण तो फक्त इंटेन्सिटीवर डिपेंड करतो. पण आता वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला कसं ग्राफ येईल? जसं हा एक ग्राफ आला, फ्रिक्वेन्सी बदलली म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी बदलली. ए दादा मला सांग, काही क्वेश्चन होती माझ्याकडे. एच न्यू इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस के मॅक्स. याला असं लिहू शकतो का मी? एच न्यू इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस ई व्ही नॉट. अरे के मॅक्स म्हणजेच ई व्ही नॉट, बरोबर आहे का? हो सर. म्हणजे जितकी जास्त फ्रिक्वेन्सी असेल तितकं जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल असेल. बरोबर. म्हणजे आता सपोज मी म्हटलं हा नंबर 1चा ग्राफ आहे, याचंच किंवा याचं स्टॉपिंग पोटेन्शियल पकड V1. मग असंच काहीतरी एक दुसरा ग्राफ घेतला सर, हा नंबर 2चा ग्राफ आहे. ठीक आहे, याचं स्टॉपिंग पोटेन्शियल V2 पकड. आता मला सांग की 1 आणि 2च्या इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सीमध्ये काय नातं आहे? तू म्हणशील, काय म्हणशील तू, की दोघांची इंटेन्सिटी सर सेम आहे. का सेम आहे? कारण दोघांचा करंट सेम आहे, सॅच्युरेशन वाला. एक नंबर. आणि फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे? ज्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल जास्त आहे. म्हणजे तू म्हणशील की दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे पहिल्यापेक्षा. अरे जमते का? अरे जमते का नाही जमते? जमते का नाही जमते? जमते सर. आले लक्षात? ओके सर, लक्षात आलं. पुढे जाऊ आपण. आता मी दुसरा खेळ करतो. काय करता सर तुम्ही? आता मी काय करतो, इंटेन्सिटीला व्हेरिएबल करतो, म्हणजे इंटेन्सिटी बदलतो आणि स्टॉपिंग पोटेन्शियल, इंटेन्सिटी बदलले सर, काय बोलताय सर, आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली. फ्रिक्वेन्सी किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल जे काय ते कॉन्स्टंट ठेवलं. आता नीट लक्ष दे, कारण की फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे म्हणून स्टॉपिंग पोटेन्शियल तर कॉन्स्टंट राहणार. बरोबर आहे का? असे ग्राफ येतील सर, 100% असे ग्राफ येतील. असे ग्राफ येतील. ज्याची इंटेन्सिटी जास्त त्याचा करंट जास्त. बरोबर आहे. म्हणजे बघ, हा पहिल्याचा करंट आला, हा दुसऱ्याचा करंट आला आणि हा तिसऱ्याचा करंट आला. मी म्हणतो हा ग्राफ नंबर 1, 2 आणि 3. मला 1, 2, 3चं तू एक गोष्ट सांग. हे बघ, तिघांचे स्टॉपिंग पोटेन्शियल सेम आहे. का सेम आहे? कारण की तिघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. पहिल्यांदा मला एक गोष्ट कळाली. काय कळालं मला? की
पहिल्याची फ्रिक्वेन्सी, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी आणि तिसऱ्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे. फ्रिक्वेन्सी सेम, स्टॉपिंग पोटेन्शियल सेम. शाबास. इंटेन्सिटीमध्ये काय नातं आहे? कुणाचा करंट जास्त आहे? तिसऱ्याचा करंट जास्त आहे. याचा अर्थ मी म्हणू शकतो I3 ग्रेटर दॅन I2 ग्रेटर दॅन I1. अत्यंत लॉजिकल पद्धतीने अभ्यास करायचा, बर्डन घ्यायचं नाही. जेवढं आपल्याला समजतं ना, बर्डन येतं जे समजलं नाही त्यामुळे रट्टा मारतो आपण किंवा कन्फ्युजन असतं. एकदा कन्फ्युजन क्लिअर झालं तर कायच रे, हे खेळच आहे बेटा आपल्यासाठी. ठीक आहे सर, पुढे जाऊ आपण. आता कायनेटिक एनर्जी चे ग्राफ जे आहे, कायनेटिक एनर्जी आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचे जे ग्राफ आहे, त्यासाठी आपल्याला कुठली इक्वेशन वापरावं लागेल? फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आलं लक्षात? हो सर. मला सांग, कायनेटिक एनर्जी आणि इंटेन्सिटीचं काय नातं आहे? सर 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 कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करायची? कायनेटिक एनर्जी फक्त आणि फक्त फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करायची. येस ऑर नो? हो सर. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि इंटेन्सिटीचं काय नातं नाही, म्हणजे ग्राफ असायला पाहिजे. विषय संपलेला आहे, विषय गंभीर आहे. ठीक आहे सर, झालं, जमलं. पुढे जाऊ. सर हे सांगा, कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी याचा ग्राफ काय? आता तर फ्रिक्वेन्सी विचारलं, आता तर सांगत होते सर तुम्ही गंभीर. आता मला हे सॉल्व्ह करावं लागेल. का सॉल्व्ह करावं लागेल? या इक्वेशनवरून आपण बघू काय करायचं. सगळ्यात पहिले मला जरा इक्वेशन नीट लिहू द्या. मी असं लिहितो, h न्यू मायनस फाय इज इक्वल टू के मॅक्स. का लिहिलं सांगतो. कायनेटिक एनर्जी वाय ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे? हो सर, वाय ॲक्सिसवर आहे. मला एक एक गोष्ट सांग, कारण हे वाय ॲक्सिसवर म्हणून हे झालं वाय. हा पूर्ण याला मी गोल करतो, हा झाला सी किंवा वाय इंटरसेप्ट याला आपण म्हणतो. ठीक आहे? हो सर, कळालं. हा झाला तुमचा, पहिले आधी व्ही ला गोल करतो. थांबा एक मिनिट. फ्रिक्वेन्सी, कारण फ्रिक्वेन्सीचा ग्राफ आहे हा, फ्रिक्वेन्सी एक्स ॲक्सिसवर म्हणून हा झाला एक्स आणि हा झाला स्लोप. गोष्ट कळाली? कळाली. तुला एक गोष्ट सांगतो, हा ग्राफ कसा वाटतोय तुला? सर 100% स्ट्रेट लाईन. अच्छा, स्ट्रेट लाईन आहे, कळालं. मला एक सांग, वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? पहिले सांग, स्लोप पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? सर स्लोप पॉझिटिव्ह, कारण h ग्रेटर दॅन 0 आहे, बरोबर आहे? म्हणजे असे असे ग्राफ येतील, असे असे. पण मग कसा ग्राफ येईल? असा येईल का असा येईल? मला सांग, वाय इंटरसेप्ट काय? निगेटिव्ह आहे. वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह म्हणजे विषय संपलेला आहे, ग्राफ असा येणार आहे. कळालेले आहे का? हो सर, कळालेले आहे. पण आता इथून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळून घ्यायच्या आहेत. थीटा, टॅन थीटा म्हणजे स्लोप. चल पण पटकन बोल मला, काय व्हॅल्यू असेल? टॅन थीटाची किंमत काय असेल? टॅन थीटा म्हणजे h आहे. एक गोष्ट काय सर, की हा जो थीटा आहे बघ, लक्षात घे, टॅन थीटा हा जो आहे तो h असतो फॉर ऑल मेटल. म्हणजे तुला परीक्षेत विचारू शकतात की जर मेटल बदललं तर ह्या ग्राफचा स्लोप बदलेल का? वेगवेगळे ग्राफ देतील आणि स्लोप विचारतील किंवा अँगल विचारतील, वेगळा असेल का? बिलकुल अँगल वेगळा नसेल. स्लोप हा मटेरियलवर डिपेंड करत नाही, कारण बघ तू इथं हा कॉन्स्टंट आहे. मटेरियलवर काय डिपेंड करतं सर? मटेरियलवर डिपेंड करतं वर्क फंक्शन. आलं लक्षात? म्हणजे ही जी वाय इंटरसेप्ट असेल ना सर, ती वाय इंटरसेप्ट किती सांगा बरं? ही वाय इंटरसेप्ट आहे, याचं वर्क फंक्शन हे मेटलवर डिपेंड करेल, बरोबर आहे? ज्या मेटलचं वर्क फंक्शन जास्त त्याचा हा वाय इंटरसेप्ट जास्त राहील. सर याचा एक्स इंटरसेप्ट किती आहे सांग बरं? तुला जर एक्स इंटरसेप्ट बघायचा असेल, गणिताचा चांगला विद्यार्थी पाहिजे तू, वायला 0 टाक. वायला जर 0 टाकलं तर काय यायला पाहिजे? वायला जर 0 टाकलं मी इथे तर फाय बाय एच यायला पाहिजे, बरं का? ही लेंथ काय? ही लेंथ आहे फाय बाय एच. तेवढं गणित करून घेशील. तुला परीक्षेत नीट किंवा जेईला काय विचारू शकतात ते? असा ग्राफ देतील तुला, हा, आणि तुला ही लेंथ देऊन देतील किंवा ही लेंथ देतील आणि विचारतील वर्क फंक्शन किती आहे. अरे काढू शकशील का? 100% काढू शकेल. ग्राफ समजलेला आहे? 100% समजलेला आहे सर. पुढे चला. स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सीचा विचारलं तर काय करू? तर सोपं नातं येणार आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढायचा असेल तर तू एक काम कर. काय काम करू सर? सगळ्यात पहिले तरी इथं असली h न्यू मायनस फाय इज इक्वल टू के मॅक्सला काय लिहू शकतो मी? ई व्ही नॉट. चल रे दादा, ई ने डिवाइड करून टाक, काय येईल? h अपॉन ई. हे फ्रिक्वेन्सी मायनस फाय अपॉन ई. मज्जा आली सर. इज इक्वल टू व्ही नॉट. संपलेला आहे. आता मला सांग, व्ही नॉट कशावर आहे? एक्स ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर आहे? सर वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे हा झाला वाय. अच्छा, हा झाला तुझा सी. ठीक आहे सर. हा काय झाला? हा झाला तुझा स्लोप. आणि हे काय झालं? हे झालं तुझा एक्स. अरे जमतंय का? 100% जमतंय सर. आता मला सांग, ग्राफ कसा येईल? परत एकदा स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. स्लोप पॉझिटिव्ह, बघ तू, स्लोप पॉझिटिव्ह आहे आणि अशी स्ट्रेट लाईन आहे. झालं का? हो झालं. बाकी मग तुला कोणी विचारलं वाय ने एक्स इंटरसेप्ट काय? मला सांग, ह्याचा वाय इंटरसेप्ट काय येईल? तर सर याचा वाय इंटरसेप्ट येईल हा फाय अपॉन ई.
एक्स इंटरसेप्ट जर काढायचा आहे तुला तर वाय 0 करून टाक. वाय जर 0 केला तर ई कॅन्सल होऊन जाईल. हे किती यायला पाहिजे 5/h, म्हणजे हे यायला पाहिजे 5/h. आलं लक्षात? हो सर लक्षात आलं. काय मग काय काय आहेच काय रे या ग्राफमध्ये? चल प्रश्न कर, प्रश्न कर. कसला कसला ग्राफ आहे सर? फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ आहे. मेटल 1 आणि मेटल 2 आहे. मला तू θ1 आणि θ2चं नातं सांगायचं आणि वर्क फंक्शन पहिल्याचं आणि दुसऱ्याचं नातं सांगायचं. ऐक लेकरा, मी तुला मगाशीच सांगितलं, हा जो स्लोप आहे, स्लोप स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सीचा स्लोप काढून दिला मी तुला. आता कुठं काढून दिलं सर? हे बघ, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सीचा स्लोप काय h/e आहे, दिसतंय की नाही? h/e मेटलवर डिपेंड करते का रे? ते बिलकुल डिपेंड करत नाही. मेटलवर फक्त आणि फक्त वर्क फंक्शन डिपेंड करतं. तर मग मेटलवर डिपेंड करत नाही याचा अर्थ टॅन थिटा दोघांसाठी सेम आहे. याचा अर्थ मी म्हणतो θ1 = θ2. अलग लक्षात? छोट्या छोट्या गोष्टी आहे पण विचारतात. मला सांग वर्क फंक्शन कोणाचं जास्त असेल? पुन्हा एकदा मी काढून दिलंय तुला. वर्क फंक्शन काय असेल? 5/h. अरे हो की नाही? वर्क फंक्शन म्हणजे ही एक्स ॲक्सिसची लेंथ बघ, एक्स इंटरसेप्ट बघ, 5/h. ज्याची ही लेंथ जास्त त्याचा फाय जास्त, त्याचं वर्क फंक्शन जास्त. म्हणजे मला सांग, पहिल्याची जर मी लेंथ x1 पकडली, दुसऱ्याची लेंथ जर तुम्ही जर x2 पकडली, तर मला सांग x2 मोठा का x1 मोठा? सर x2 हा मोठा आहे x1 पेक्षा, म्हणजे निश्चितच φ2 मोठा पाहिजे φ1 पेक्षा. इथे लिहितो मी φ2 मोठा पाहिजे φ1 पेक्षा. ए दादा दीदी, ठीक आहे का? बरं आहे का? ओके सर, बरं आहे. टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करत राहायचा. हा सर, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि 1/, वेवलेंथचा ग्राफ कसा काढायचा? अरे सगळं सोपं यार, कमॉन. चल, h न्यू सर जमते का? जमलं सर. -φ = थांब एक आपण ना एक गोष्ट करू इथं. h न्यूला काय लिहू शकतो मी? hc/λ लिहू शकतो, नाही लिहू शकत? 100% लिहू शकता सर. -φ = ke max ला लिही ev0. संपलं. e ने डिवाइड करून टाक. काय येईल? hc/e 1/λ -φ/e = v0. झालं का रे? हो सर झालं. पटपट सांग मला काय कोण कोण काय काय? सर हा y झाला, शाबास. अच्छा, हे काय झालं? हा झाला सर तुमचा c, y इंटरसेप्ट. अच्छा सर 1/λ काय? आता 1/λ x आहे बरं का? लॅम्डा वेवलेंथ x नाही, 1/λ x आहे. ठीक आहे सर. आणि हे काय झालं रे लेकरा? हे काय झालं? हे झालं सर स्लोप. झालेलं आहे का? 100% झालेलं आहे. कसा ग्राफ यायला पाहिजे? स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. दिसते की नाही? स्ट्रेट लाईन, y इंटरसेप्ट निगेटिव्ह, म्हणजे अशी. अशा पद्धतीने आपण कायनेटिक एनर्जी, स्टॉपिंग पोटेन्शियल, फोटो करंट याचे सगळ्या टाईपचे ग्राफ जेवढे तुला आवश्यक आहे ना तेवढे आपण केलेले. आता मग सर मी काय एकदम 100 पैकी 100 किंवा जे काही सगळेचे सगळे प्रश्न सुटणार आहे का माझ्याकडनं? बिलकुल गॅरंटी नाही बेटा. त्यासाठी तुला पेपर सोडवावं लागतील. त्याच्यानंतर एखाद्या कोचिंगचं मॉड्यूल किंवा रेफरन्स बुकवर निर्भर राहावं लागेल. त्याचे प्रश्न सोडवले आणि हे लेक्चर बघितलं तर 100% तुझे प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. ठीक आहे. ऑल द बेस्ट.